नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सभागृहात आज 10 सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. सभापती राम शिंदे यांच्या हस्ते 10 सदस्यांचा शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी आज विधान परिषदेच्या आमदाराची शपथ घेतली. दानवेंनी शपथ घेताच त्यांच्या विरोधी पक्षनेता पदाची चर्चा सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चालवली बाईक. मुख्यमंत्री फडणवीस विधान भवनात बाईकनं दाखल. सांगलीच्या जतमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. भिंत पडून 8 महिन्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. शिर्डीतील संगमनेरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा आंबा, जांभूळ आणि डाळिंब फळ पिकांना फटका. यवतमाळमध्ये उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा अनोखा उपक्रम. स्थानिक पोलिसांच्या पुढाकाराने सिग्नल परिसरात लावले ग्रीन नेट. पोलिसांच्या संवेदनशीलतेचं आणि माणुसकीचं सर्वत्र कौतुक. जालन्यात लग्न समारंभात तुफान मारहाण. जेवण वाढण्याच्या वादातून 2 गटात राडा. बदनापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल. धाराशिवच्या काजळा गावात 58 वर्षीय महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पतीलाही आरोपींनी दिली धमकी. पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. साताऱ्यातील तापोळ्यात पर्यटकांची स्पीड बोट उलटली. पर्यटक सुखरूप, मात्र बोट चालक बेपत्ता. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये कामगार कायदा लागू करावा, कामगारांची मागणी. प्रवेशद्वारावर बसून कामगारांचं ठिय्या आंदोलन. समितीचा लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार ठप्प. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.